सर्वांना नमस्कार. आजच्या सह्याद्री शिक्षण संवाद या साप्ताहिक व्याख्यानमाले अंतर्गत आजचं आपण 29वे पुष्प गुंफतोय. तर वेगवेगळ्या विषयांना आतापर्यंत आपण या प्लॅटफॉर्मवर आणलेला आहे विविध तज्ञांच्या माध्यमातून. तर आजच्या या 29व्या व्याख्यान याच्यासाठी आपल्याला मुंबई विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू रवींद्र कुलकर्णी सर आज उपलब्ध झालेले आहेत आणि विषयही तेवढाच महत्वाचा आहे. मागच्या 8-10 दिवसामध्ये काही रँकिंग जे आहेत इंटरनॅशनल लेवलच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या रँकिंग, जसे आपले NIRF रँकिंग पूर्ण भारतभरातल्या विविध संस्था, विद्यापीठे, एकल संस्था यांच्यासाठी जशी लागू करण्यात आली, तशीच US वर्ल्ड रँकिंग हा जो आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मानक आहे त्याच्या संदर्भात मागच्या आठवड्यामध्ये काही विद्यापीठे, भारतातली विद्यापीठे, काही संस्था त्यामध्ये अंतर्भूत आहेत आणि तेच औचित्य साधून आज आपण US वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग या विषयावर आपल्याला माननीय कुलगुरू मुंबई विद्यापीठ कुलकर्णी सर आज मार्गदर्शन करणार आहेत. सर, आजच्या सत्राला साधारणतः आत्ताची फिगर ही 190च्या वर आहे. जवळजवळ ती फिगर वाढती राहणार आहे. पूर्ण राज्यभरातून सन्माननीय काही कुलगुरू, काही प्रकुलगुरू, आचार्य आणि अध्यापक वर्ग या सेशनला जॉईन झालेला आहे. आपण फार वेळ न हे करता मी कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी आजचा विषय या प्लॅटफॉर्मवर मांडावा आणि मग त्यानंतर आपण 1 ते 2 प्रश्न या संदर्भातले फक्त मग ऑडियन्स मधून घेणार आहोत. तर सर, आपल्याला विनंती, आपण आपला विषय मांडणी करावा. माझी हे पीपीटी दिसते सगळ्यांना? नावाचं येतं व्यवस्थित? येतंय, दिसतेच. हा, चल. तर सगळ्यांना धन्यवाद. आता मला वाटतं मागच्या आठवड्यात जसं आता मगर सरांनी सांगितले की मागच्या आठवड्यात QS वर्ल्ड रँकिंग अनाऊन्स झाली आणि त्यामध्ये मग एक सर्वात महत्वाचा एक दिसला की भारतात यावेळेस QS रँकिंग मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची पण संख्या वाढली. स्वतः पंतप्रधान मोदींनी त्या बाबतीत सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले की आता एकूण हजारामध्ये साधारणतः 54 म्हणजे 54 भारतातले विद्यापीठ आले आणि त्या दृष्टीने आपण एक 4था नंबर जगभरात त्या दृष्टीने मिळवला. तर हे साधारणतः खूप चांगलं निश्चित आपल्या विद्यार्थ्यांची घोडदौड सुरू झालेली आहे. तसंच महाराष्ट्रातले आपलं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी हे एकंदरीत 600 त्याच्यावर म्हणजे चांगला 558 त्याचा नंबर आला. म्हणजे आता सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ही आपल्याला म्हणायला हरकत नाही की आता 566 नंबर आहे. तर त्या दृष्टीनं 500कडं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची घोडदौड सुरू झालेली आहे आणि मुंबई विद्यापीठाचा 664 नंबर. त्यामुळे या भारतातल्या ज्या टॉप 20 ग्लोबल मध्ये जे आल्या तर त्यामध्ये IIT दिल्ली टॉपला, IIT पवई सेकंड आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी 14वी आहे आणि मुंबई विद्यापीठ 17वी. तर त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातले 2 विद्यापीठ टॉप 20 मध्ये पण आले. याचा पण एक अभिमानाचा उल्लेख आपल्याला करायला हरकत नाही. तर या दृष्टीनं US वर्ल्ड रँकिंग बद्दल आपलं म्हणजे आपण आता जसं मी सांगितलं की सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आता 500 मध्ये येईलच आणि त्या दृष्टीने इतर युनिव्हर्सिटीज आपल्याला त्या दृष्टीनं पुढे जायचंय. तर मग या दृष्टीने आपण एक कंपॅरिझन आपल्या समोर मी ठेवायचा प्रयत्न करतोय की एक आपल्या स्टेट युनिव्हर्सिटीज नॅचरली आता या 2 आल्या, त्यांचं 2 आणि भारतातल्या ज्या टॉप 2 म्हणजे IIT दिल्ली आणि IIT पवई आणि नॅचरली कंपॅरिझन साठी म्हणून एक दुसरं सेंट्रल युनिव्हर्सिटी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, असे 5 जणांची कंपॅरिझन आपण एकमेकात कंपॅरिझन एक करण्याच्या दृष्टीनं एक प्रयत्न मी आपल्यासमोर मांडतोय. आणि हे करताना QS वर्ल्ड रँकिंग मधलं जे जगातलं टॉप मोस्ट जे नाव आलं ते MIT आहे. त्यानंतर इम्पिरियल कॉलेज लंडन आहे. तर मी MIT सोबत निश्चित या 2 IIT ज्या आहेत त्या कशा हे करतात, आपण त्यांच्यासोबत कुठं आहोत हे स्टेटस रिपोर्ट देण्याचा एक प्रयत्न आपल्यासमोर करणार आहोत. आणि हे करताना एक महत्वाचं एक्झाम्पल आपल्यासमोर मांडून मग मी थांबेन.
तर या साधारणतः आपण जर पुढं बघायला गेलं तर QS वर्ल्ड रँकिंग मध्ये कोणकोणते पॅरामीटर्स आहेत. तर QS वर्ल्ड रँकिंग मध्ये जे पॅरामीटर्स हे आपल्या ह्या समोरच्या स्लाइडमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसत असेल की अकॅडमिक रेप्युटेशन हे सर्वात महत्वाचं आहे, ज्याला 30% साधारणतः कॉन्ट्रीब्युशन आहे, आणि सायटेशन्स पर फॅकल्टी ज्याला 20%, म्हणजे हे दोन मिळून अकॅडमिक रेप्युटेशन आणि सायटेशन्स पर फॅकल्टी हे दोन्ही मिळून हे 50% कॉन्ट्रीब्युट करतात ओव्हरऑल ग्लोबल रँकिंगच्या कॉन्ट्रीब्युशनला. आणि मग बाकी एम्प्लॉय रेप्युटेशन, फॅकल्टी स्टुडंट रेशो असेल किंवा हे 15 आणि 10%, आणि मग इंटरनॅशनल फॅकल्टी रेशो, इंटरनॅशनल स्टुडंट्स, रिसर्च नेटवर्क, एम्प्लॉयमेंट आउटकम, हे प्रत्येकी सस्टेनेबिलिटी एक नवीन अलीकडं त्यांनी इन्क्लूड केलं आहे 2023 पासून, आणि एक सस्टेनेबिलिटीची पण एक वेगळी रँकिंग पण ते प्रेझेंट करतात. तर असे साधारणतः हे सगळं गणित याच्यामध्ये आहे. त्यामुळे आपण या गणितामध्ये आता याचे कॅल्क्युलेशनचे पण पॅरामीटर्स कसे कॅल्क्युलेशन करणार त्याचा एक वेगळा आढावा आपण वेगळ्या याच्यात घेऊ. पण आज फक्त आपल्याला जो दिलेल्या वेळेत फक्त आपल्याला कम्पॅरिझन करता येईल. तर आपल्याला या दृष्टीने आपण अकॅडमिक रेप्युटेशन आणि एम्प्लॉय रेप्युटेशन हे पहिले दोन पॅरामीटर्स आहेत, यांचं नंतरच्या स्लाइडमध्ये घेऊ. पण त्या अगोदर सध्या आपला जे काही टॉप 2 जे IIT दिल्ली आणि IIT मुंबई आहेत, आणि आपले दोन युनिव्हर्सिटी महाराष्ट्रातले आणि JNU हे MITच्या दृष्टीने कुठे उभे राहतात हे आपण जरा प्रयत्न या स्लाइडमध्ये करूया. म्हणजे आता याच्यात सुरुवात नॅचरली जो टॉप मोस्ट आहे त्याला 100, आणि मग त्या दृष्टीनं पुढचे त्याला स्कोर मिळतो. तर MITच्या जेव्हा आपण 100 स्कोर दिला तर IIT दिल्ली आणि IIT मुंबई हे 65.5 आणि 64.8 असं त्यांचा स्कोर आला. आणि जर MIT 1 असेल तर आपण वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँक हा IIT दिल्लीचा 123वा आहे आणि IIT मुंबई 129 आहे. याच्यामध्ये IIT दिल्लीची खूप इम्प्रुव्हमेंट झालेली आहे. ते मागच्या जवळपास 150 होते, त्यात 123 वर आले, त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स खूप वाढलाय. या उलट IIT मुंबईचा जे मागच्या वेळेस भारतात पहिले होते आणि 118 नंबर होता, त्यात 129 वर गेले. त्यामुळे 118 वरून 129 असं कुठे झालं असेल, आणि IIT दिल्लीचं 150 वरून 123 कसं झालं असेल, याचा कुठं नेमका परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट आले हे आपण काही पुढच्या स्लाइडमध्ये बघू. तर आपल्याला लक्षात येईल IIT दिल्ली आणि IIT मुंबईमध्ये एक 6 रँकिंगचा फरक, एक 6चा आहे, आणि स्कोर मध्ये 0.7 युनिटचा फरक आहे. तेवढ्या 0.7 ने 6 रँक हा बदललाय. JNU जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आपल्याला लक्षात येईल की जस्ट 0.2 युनिटचा फरक आहे. पण मग जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची 558 आहे, तर 566 सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची आहे. त्यामुळे एक स्कोर 0.2 न फरक झाला, आणि रँकिंग मध्ये मात्र 8 युनिटचा फरक झालेला आहे. त्यानंतर आपण मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये बघितलं तर हे साधारणतः आपण म्हणू की एक 98 युनिटचा फरक आहे जवळपास रँकिंग मध्ये. तर आपण 666 आहे मुंबई विद्यापीठ, आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी 566, म्हणजे साधारणतः 98चा फरक आहे. आणि तो 98चा फरक केवळ कितीचा स्कोर चा डिफरन्स येते तो तर साधारणतः आपल्याला दिसतो की 2.9 चा तो साधारणतः फरक आहे. म्हणजे क्लोज टू स्कोर मध्ये 3 युनिटचा फरक आहे, रँकिंग मध्ये मात्र डायरेक्ट 100चा फरक. एवढा म्हणजे एवढं कट थ्रोट कॉम्पिटिशन वेगळ्या स्टेजला आहे. आता आपण ओव्हरऑल स्कोर लक्षात घेतला, ओव्हरऑल रँकिंग लक्षात घेतली, तर आपल्याला आता पुढचं बघूया की आपण जे पॅरामीटर्स आपण प्रेझेंट केले होते त्या पॅरामीटर्सवर कसे इंडिव्हिज्युअल युनिव्हर्सिटीज आणि IITs इन टर्म्स ऑफ MIT कसे फेअर होतात ते आपण चेक करूया. तर आता लक्षात येईल की जेव्हा अकॅडमिक रेप्युटेशन हा पार्ट इथं आहे, अकॅडमिक अँड एम्प्लॉय रेप्युटेशन हा आहे, तर जो लेफ्ट हा अकॅडमिक रेप्युटेशन आहे, राईट हा एम्प्लॉय रेप्युटेशन आहे प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या अंडर. जेव्हा MIT ला म्हणजे MIT टॉप मोस्ट आहे, पण सगळ्याचे त्यांना 100 स्कोर नाहीये,
पण पर्टिक्युलरली या दोन्ही स्कोअरवर त्यांना 100 स्कोअर आहे. त्यात अकॅडमिक रेप्युटेशन जर आपण बघितलं तर अकॅडमिक रेप्युटेशन मध्ये जेव्हा 100 युनिट्स MITचं असेल तर IIT मुंबईचं 73.3 आहे. म्हणजे अकॅडमिक रेप्युटेशन हे भारतामध्ये IIT मुंबईचं टॉप मोस्ट आहे. पण जरी IIT मुंबई IIT दिल्लीच्या मागे असेल तरी अकॅडमिक रेप्युटेशन आणि एम्प्लॉय रेप्युटेशन हे दोन्ही हे IIT दिल्लीपेक्षा जास्त आहे. म्हणजे 73.3 हा जर अकॅडमिक रेप्युटेशन IIT बीचा आहे तर तो 67.9 हा IIT दिल्लीचा आहे. म्हणजे याचा अर्थ IIT दिल्लीने दुसरीकडे कुठल्या तरी स्कोअरमध्ये इम्प्रूव्हमेंट केलंय, पण अकॅडमिक रेप्युटेशन एम्प्लॉय रेप्युटेशन दोन्हीमध्ये हे IIT मुंबई IIT दिल्लीच्या पुढे आहे. आणि IIT मुंबईचं पर्टिक्युलरली एम्प्लॉय रेप्युटेशन जे आहे 96.7 हे बऱ्यापैकी आणि IIT दिल्लीचं 95. आपण म्हणायला हरकत नाही की एम्प्लॉय रेप्युटेशन हे IIT दिल्ली आणि IIT बी मुंबईचं बऱ्यापैकी MITच्या क्लोज मध्ये आलं. 96.7 आणि 95. अकॅडमिक रेप्युटेशन मात्र खाली. आणि अकॅडमिक रेप्युटेशनला मी जसं सांगितलं की अकॅडमिक रेप्युटेशनला साधारणतः 30% स्कोअर. त्यामुळे एम्प्लॉय रेप्युटेशन जरी हा एम्प्लॉय रेप्युटेशनला 15% कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यामुळे अकॅडमिक रेप्युटेशन हे 30% ओव्हरऑल आहे. त्यामुळे केवळ एम्प्लॉय रेप्युटेशन चांगला असून भाग नाही, अकॅडमिक रेप्युटेशन बरंच खाली आहे दोन्ही IITचं, बिलो 75% आहे. तर त्यामुळे त्यांना पुढे येण्यासाठी ह्या दोन म्हणजे अकॅडमिक रेप्युटेशन मध्ये बराच एनहान्समेंट करावं लागेल, तेव्हा ते पुढं म्हणजे 100च्या आतमध्ये येऊ शकतील. आपण स्टेट युनिव्हर्सिटीज आणि JNUचं तुलना केली तर आपल्याला आपण असं म्हणूया अकॅडमिक रेप्युटेशन मध्ये JNU निश्चितच आपल्या दोन्ही युनिव्हर्सिटीज पेक्षा खूप पुढे आहे. म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचं 39 पॉईंट म्हणजे क्लोज टू 40 आहे. आणि मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी हे डबल डिजिट मध्ये जस्ट 10 क्रॉस करून आलेले आहेत. 11.1 आणि 11.3. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचं अकॅडमिक रेप्युटेशन हे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पेक्षा 0.2 न पुढे आहे. पण तरी ते आपण 10च्या जस्ट पुढे म्हणजे डबल डिजिट फिगर जस्ट आलेली आहे. म्हणजे आपल्याला JNUशी जरी तुलना केली तरी ते आपल्या चौपट आहे अकॅडमिक रेप्युटेशन मध्ये. मात्र एम्प्लॉय रेप्युटेशन मध्ये मात्र असं लक्षात येतं की दोन्ही युनिव्हर्सिटीज महाराष्ट्रातल्या या JNU पेक्षा पुढे. म्हणजे त्यात युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचं साधारणतः 31.5 हे एम्प्लॉय रेप्युटेशन आहे, म्हणजे बऱ्यापैकी हायर आहे. नंतर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचं 20.3 आहे आणि JNUचं 17.4. म्हणजे एम्प्लॉय रेप्युटेशन मध्ये आपण पुढे आहोत, पण त्याचं 15% कॉन्ट्रीब्युशन आहे. अकॅडमिक रेप्युटेशन मध्ये मात्र खूप खाली आहोत आणि त्याचं मात्र 30% कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे इव्हन JNUनी थोडा जो अकॅडमिक रेप्युटेशनच्या बळावर आपण असं म्हणूया की सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या जे काही थोडीशी हायर रँकिंग मिळवली ती अकॅडमिक रेप्युटेशनच्या बळावर मिळवली असं म्हणायला हरकत नाही. बाकी रेप्युटेशन फिगरमध्ये मात्र ते आपल्याला लक्षात येईल की इतर फिगरमध्ये मात्र ते सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीपेक्षा मागे आहे. तर म्हणजे जो काही 558 JNUचा जो 558 हा रँक आला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या 566 पेक्षा हा केवळ अकॅडमिक रेप्युटेशन मुळे आला, जो 30% आहे. एम्प्लॉय रेप्युटेशन आणि बाकीचे पुढचे फिगर्स बघू तर त्यात SPPU बऱ्यापैकी पुढे आहे असं आपण त्यात म्हणूया. आणि एम्प्लॉय रेप्युटेशन युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचं या दोघांपेक्षा चांगलं असेल जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पेक्षा, तरी इतर फिगरमध्ये ते मागे असल्यामुळे तो अगदी 98 युनिट्सनं रँकिंग सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या तुलनेत खाली आहे. तर आता ह्या दोन पॅरामीटर्सच्या बाबतीत आपण बघितलं. आता पुढचे फॅक्टर्स आपण घेऊया. ते आहेत सायटेशन्स पर फॅकल्टी. हा खूप महत्वाचा पॅरामीटर आहे आणि याच्यावरच मी एक एक्झाम्पल आपल्याला नंतर कोट करणार आहे. सायटेशन्स पर फॅकल्टी म्हणजे हे खूप मोठं आपल्या हातात असलेलं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे शेवटी एम्प्लॉय रेप्युटेशन कॅल्क्युलेट करण्याची, अकॅडमिक रेप्युटेशन कॅल्क्युलेट करण्याची जी मेथॉलॉजी आहे ती मेथॉलॉजी वेगळी आहे आणि त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशन पेक्षा
जे पिअर आपल्याला परसिव्ह कसे करतात हे नॅचरली हा एक त्याच्यात भाग येतोच. पण सायटेशन पर फॅकल्टी मात्र हा कम्प्लिटली आपल्या हातात असलेला फॅक्टर आहे. आणि तिथं आपल्याला लक्षात येईल, जर MIT हा 100 युनिट असेल तर IIT दिल्ली 93.1. जसं मी म्हटलं की IIT दिल्लीचा मागच्या वर्षी 150 होता, आता यावेळेस ते पुढे गेले. याच्या मुंबई IIT पेक्षा म्हणजे 123 वर त्यांनी जम्प घेतली, 150 पासून ते 123 वर. आणि IIT पवईचं उलट झालं, त्याचे 118 वरून 129 वर गेले. याचं कारण हा सायटेशन पर फॅकल्टी आहे. सायटेशन पर फॅकल्टी हा IIT दिल्लीचा 93.1 आहे. आणि IIT मुंबईचा 82.9. म्हणजे एक 10 युनिट्सनी सायटेशन पर फॅकल्टी हा IIT दिल्लीचा वाढलाय IIT मुंबईच्या तुलनेत. 83च्या तुलनेत 93 आहे. त्यामुळे तो जो डिफरन्स आहे तो प्रामुख्याने IIT दिल्लीला ओव्हरऑल रँकिंग मध्ये पुढे नेण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे, इतर फॅक्टर जरी कमी असेल तरी. आणि आता पण जसं मी JNUचं आणि सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मागच्या याच्यात कंपॅरिझन दिलं होतं, अकॅडमिक रेप्युटेशन हे JNUचं खूप पुढे. पण त्यांचा जर स्कोअर आपण बघितला सायटेशन पर फॅकल्टीचा, तो मात्र 38च्या आसपास आहे. आणि सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीचा तो जवळपास 63.8 ला आहे. म्हणजे तो खूप चांगला आहे, म्हणजे जवळपास म्हणायला हरकत नाही, खूप हायर आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पेक्षा कमी आहे, पण JNUच्या पुढे आहे, तो 53.7 आहे. सायटेशन पर फॅकल्टीमध्ये जी काही जम्प युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईने मिळवली, त्याच्यामुळे थोडा रँक जो 664 पर्यंत मिळवण्यात मुंबई विद्यापीठाला फायदा झाला. आणि सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी ही खूप पुढे आली, 500च्या जवळपास आली. सायटेशन पर फॅकल्टीचा एक खूप चांगला महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन यात दिसतंय. म्हणजे सायटेशन फॉर फॅकल्टी हे आपलं सर्वात महत्वाचा पार्ट आहे. आणि हा आपण त्याच्यावर मी एक नंतर एक एक्झाम्पल देईन. आता यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणूया की आपण फॅकल्टी स्टुडंट रेशिओ, इंटरनॅशनल फॅकल्टी रेशिओ अँड इंटरनॅशनल रिसर्च नेटवर्क. तर फॅकल्टी स्टुडंट रेशिओ हा काही आपल्या हातातला फारसा विषय नाही. म्हणजे स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये फॅकल्टी रिक्रुटमेंट म्हणजे आता होईल, सगळ्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट आल्या, पण ऍज ऑन टुडे फॅकल्टी बाबतीत आपण निश्चितच मागे आहोत. त्यामुळे तो फॅकल्टी कमी असल्यामुळे फॅकल्टी स्टुडंट रेशिओ मध्ये विद्यार्थ्यांमागे किती शिक्षक आहेत हे जे गुणोत्तर असतं, जनरली 1:10 हे नॅकने दिलेलं गुणोत्तर आहे की ते चांगलं धरलं जातं. 1:10 किंवा इंजिनिअरिंग मध्ये असेल तर 1:15 आहे, हे गुणोत्तर चांगलं धरलं जातं. पण बऱ्याच वेळा आपल्या 1:30 1:40 पर्यंत जातो आपण. त्याचा निश्चित तो फरक आपल्याला इथे दिसतो. म्हणजे एम्प्लॉयर रेप्युटेशन आणि सायटेशन पर फॅकल्टीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई जरी बरं असेल तरी फॅकल्टी स्टुडंट रेशिओ मात्र हा लेस दॅन 10 मध्ये 4.7 वर. म्हणजे जेव्हा MITचा 100 आहे तेव्हा फॅकल्टी स्टुडंट रेशिओ हा युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचा 4.7. पुणे युनिव्हर्सिटीचा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा याच्यात क्लोज टू 50 आलाय, 47.1. हा पण एक चांगला पॅरामीटर आहे. IIT दिल्ली, IIT पवई मुंबई यांचाही फॅकल्टी पर स्टुडंट रेशिओ खाली आहे. तो पण एक निश्चितच आपल्या अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्सला पुढे जाण्यामध्ये तो थोडा इम्पॅक्ट पडतो. पण एवढंच आहे, फॅकल्टी स्टुडंट रेशिओचं कॉन्ट्रीब्युशन हे 10% आहे ओव्हरऑल. त्यामुळे तो इम्पॅक्ट 10%च्या दृष्टीने येत आहे. आता इंटरनॅशनल फॅकल्टी रेशिओ मध्ये निश्चितच आपण कारण आपल्याकडे इंटरनॅशनल फॅकल्टी आपण घेण्याचं प्रमाण म्हणजे नाहीच. म्हणजे समजा स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये तर आपण निश्चितच आपल्या इंटरनॅशनल फॅकल्टीच्या दृष्टीनं नाहीच, म्हणजे आपण असं म्हणूया. त्यामुळे आपल्याला दिसतं की JNU आणि SPPU चा स्कोर तिथं 0 आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईला तो 3 आलाय कारण त्याचे 2 कॉन्सुल्सने त्यांचे फॅकल्टी दिले. त्यामुळे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये 2 फॅकल्टी तसे आले, तर ते थोडाफार स्कोर आहे. पण थोडक्यात इंटरनॅशनल फॅकल्टी रेशिओ हा आपला 2 डबल डिजिट मध्ये पण नाही, खूप खाली आहे. एक तो एक महत्वाचा
इंटरनॅशनल रिसर्च नेटवर्क मात्र आपल्याला सांगता येईल की इंटरनॅशनल रिसर्च नेटवर्क मध्ये आपण MITचा स्कोर 100 पेक्षा खाली, याचा अर्थ दुसऱ्या कुठल्या तरी युनिव्हर्सिटीजने तो पुढे 100 युनिट मिळवलेले. इंटरनॅशनल रिसर्च नेटवर्क इतर युनिव्हर्सिटीचं हायर आहे, MITचं 94 MIT पेक्षा. MITचा स्कोर हा लेस दॅन 100 आहे, 94.1. याच्यामध्ये IIT दिल्लीनं पण चांगली इम्प्रुव्हमेंट केली, जो ते एक मला वाटतं जम्प येण्यामागे एक दुसरं कारण असू शकतं. 66.9 आहे, जेव्हा की तो 46.6 IIT पवईचा आहे. IIT पवई पेक्षा इंटरनॅशनल रिसर्च नेटवर्क हे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी JNUचं निश्चित चांगलं आहे. मुंबई विद्यापीठाला त्या दृष्टीनं जम्प करावं लागेल. अर्थात मागच्या वर्षी तुलनेत यावर्षी इंटरनॅशनल रिसर्च नेटवर्क मध्ये खूप मोठी जम्प घेतली गेली आहे, 27.6. तर तो आहे, पण अर्थात तो इतरांच्या तुलनेत खूप कमी आहे. हा एक महत्वाचा आहे. तर फॅकल्टी स्टुडंट रेशो जर 10 पार्ट कॉन्ट्रीब्युट असेल तर इंटरनॅशनल फॅकल्टी रेशो हा 5% कॉन्ट्रीब्युट करतो आणि इंटरनॅशनल रिसर्च नेटवर्क हे 5% कॉन्ट्रीब्युट करतो. हाही आपल्याला फॅक्टर आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. त्याच्यानंतर आपल्याला असं सांगता येईल की इंटरनॅशनल स्टुडंट डायव्हर्सिटी आणि इंटरनॅशनल स्टुडंट रेशो हा एक महत्वाचा फॅक्टर त्यामध्ये येतो, ज्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की दोन्हीचे कॉन्ट्रीब्युशन हे 5% मध्ये. यामध्ये फक्त असं दिसेल इंटरनॅशनल स्टुडंट रेशो हा डबल डिजिट मध्ये फक्त IIT दिल्लीचा आहे. इंटरनॅशनल स्टुडंट डायव्हर्सिटी सुद्धा लेस दॅन 10 आहे, पण डबल डिजिट म्हणजे क्लोज टू 20 हा फक्त IIT दिल्लीचा आहे. बाकी सगळ्यांचा लेस दॅन 10 आहे. IIT पवई असेल, JNU असेल, SPPU असेल किंवा युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई असेल, हा लेस दॅन 10 आहे. MIT इथं परत म्हणजे 100ला नाहीये. इंटरनॅशनल स्टुडंट डायव्हर्सिटी असेल किंवा इंटरनॅशनल स्टुडंट रेशो मध्ये MIT हे 100 नाही, मोर दॅन 90 आहे, 92.3 किंवा 91.6. पण आपल्याला लक्षात येईल की ती काही एक आपल्याला तसा तिथं खूप काही बदल, म्हणजे थोडक्यात आपल्याला म्हणता येईल की इंटरनॅशनल स्टुडंट निदान आपल्या हातात आहे, ते अट्रॅक्ट करू शकतो. आणि ती डायव्हर्सिटी जरा हायर असावी. त्या डायव्हर्सिटीमध्ये त्यातल्या त्यात युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचे 8.5 आहे, 7.5 आणि JNUची 6 आहे. तर ते डायव्हर्सिटी म्हणजे वेगळ्या देशांमधून आलेले विद्यार्थी. जेवढे जास्त देशचे विद्यार्थी आपल्याकडे येतात तेवढी ती डायव्हर्सिटी. तर ती डायव्हर्सिटी निश्चित स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये जास्त आहे कम्पेअर टू JNU किंवा IIT, दोन्ही IITच्या तुलनेमध्ये. मात्र नंबर मात्र इंटरनॅशनल स्टुडंट रेशो कम्पेअर टू अवर रिजनल स्टुडंट म्हणजे आपल्याकडे जेवढे त्याच्या तुलनेत त्यामध्ये आपण निश्चितच खाली आहोत. तर ह्यामध्ये पण आपल्याला इम्प्रुव्हमेंट करावी लागेल. थोडक्यात आपल्याला फॅकल्टी स्टुडंट रेशो असेल, सायटेशन पर फॅकल्टी असेल, इंटरनॅशनल स्टुडंट रेशो आणि इंटरनॅशनल स्टुडंट डायव्हर्सिटीमध्ये हे थोडंफार आपल्या हातात असलेल्या पॅरामीटर्स आहेत ज्यामध्ये आपण करू शकतो. आता एक नवीन जो पॅरामीटर रिसेंटली ऍड केला तो सस्टेनेबिलिटी मध्ये, एम्प्लॉयमेंट आउटकम मध्ये. तर आपण एम्प्लॉयमेंट आउटकम मध्ये बऱ्यापैकी सगळ्या यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे. सस्टेनेबिलिटी मध्ये मात्र आपल्याला खूप इम्प्रुव्हमेंट करावं लागेल. सस्टेनेबिलिटी मध्ये परत MIT काही 100 मध्ये नाही, 93.8 मध्ये. आणि आपल्या बाकी सगळ्यांची सस्टेनेबिलिटी IIT दिल्ली आणि IIT मुंबई 75च्या आसपास आहे. म्हणजे त्यांना जम्प करावं लागेल. आणि बाकी JNUची जवळपास 60च्या आसपास आहे आणि सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई हे 50च्या खाली. त्यामुळे तिथे आपल्याला सस्टेनेबिलिटी मध्ये वाढवावं लागेल. म्हणजे सोलार एनर्जी मध्ये डिपेंडन्स वाढवावं लागेल, सोलार एनर्जीचं युटिलायझेशन वाढवावं लागेल, वेस्ट वॉटर रिकव्हरी बाबतीत करावं लागेल, आपल्या चांगल्या पॉलिसीज सस्टेनेबिलिटीच्या डेव्हलप कराव्या लागतील, ग्रीन ऑडिट रेग्युलरली झालं पाहिजे. आपण एनर्जी रिलायन्स हा फॉसिल फ्युएलचा कमी केला पाहिजे. असे हे सगळे पॅरामीटर्स आहेत. आणि यामध्ये एम्प्लॉयमेंट आउटकम आता याच्यात युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईची लिगसी जुनी खूप मोठी असल्यामुळे नॅचरली एम्प्लॉयमेंट आउटकम हा हायर साईडला आहे.
इतर तुलनेत, तर तो एक फॅक्टर निश्चितच फेवरेबल युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईला आहे, ज्याचं कॉन्ट्रीब्युशन एक 5% आहे, 5% आहे. तर हे साधारणतः मी सगळ्या पॅरामीटर्स आपल्याला कम्पॅरिझन आपल्याला दिलेले. आता याच्यामधला मी एक तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून, कसं मी जसं म्हटलं की सायटेशन पर फॅकल्टी हे आपल्याकडून अचीव्ह करण्यासारखं आहे. नंतर सस्टेनेबिलिटी बाबतीत आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो. नंतर आपण जे फरक देऊ शकतो तो म्हणजे इंटरनॅशनल स्टुडंट अट्रॅक्ट करण्यामध्ये ते पण आपलं एक चांगलं येऊ शकतं. ह्या 3-4 पॅरामीटर्स मध्ये आपल्याला थोडंफार इम्प्रूव्हमेंट करण्याचा एक हे आहे. आता याच्यामधलं मी एक तुम्हाला या स्लाइडमध्ये तुम्हाला मी 2025 मी आता जो मागचा जो डेटा सगळा केला तो रिसेंट होता 2026. मी हा 2025 एक तुम्हाला कंपॅरिझन देतोय. आणि कंपॅरिझन मी फक्त स्पेसिफिकली सायटेशन पर पेपर मध्ये सायटेशन पर पेपर मध्ये म्हणजे ओव्हरऑल सायटेशन पर फॅकल्टी मध्ये देतोय. सायटेशन पर पेपर सायटेशन पर फॅकल्टी हा टोटल आहे, आणि त्याचे जर डिवाइड केले सायटेशन पर फॅकल्टी, तर त्याचे 2 डिव्हिजन येतात. एक सायटेशन पर पेपर आहे आणि दुसरा पेपर्स पर फॅकल्टी आहे. त्यामुळे आपण 2025 चा जो डेटा आहे आपण ह्या 2 कॉलम वर कॉन्सन्ट्रेट करूया, बाकी सोडून देऊया, कारण हे आपल्या हातात डायरेक्टली. तर सायटेशन पर पेपर आणि पेपर पर फॅकल्टी असे 2 पॅरामीटर आहे जे डिव्हिजन फॉर्म मध्ये दिले आहेत मुद्दामून, आणि ते दोन्ही एकत्र केले तर सायटेशन पर फॅकल्टी होते, जी आपण बघितली की सायटेशन पर फॅकल्टी ही म्हणजे ट्रेडिशनल युनिव्हर्सिटीज मध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची खूप चांगली 63 च्या आसपास आहे, 66 च्या आसपास आहे. तर ती आपण डिवाइड करून बघू सायटेशन पर पेपर आणि पेपर्स पर फॅकल्टी. तर अण्णा युनिव्हर्सिटीचं रँकिंग हे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पेक्षा निश्चितच जास्त आहे. म्हणजे आपण जर बघायला गेलं तर म्हणजे अण्णा युनिव्हर्सिटी खूप पुढे आहे. पण आता पण हा जो मी टेबल तुमच्या समोर प्रेझेंट केलाय तो आपण जरा बघूया. सायटेशन पर पेपर आणि पेपर पर फॅकल्टी ह्या कॉलमवर कॉन्सन्ट्रेशन करूया, जो मधला आहे कॉलम. तर अण्णा युनिव्हर्सिटी आणि IIT पवई हे घेऊया, कारण 2025 ला IIT पवई टॉपला होती. तर म्हणून आपण तो त्या दोघांमधलं कंपॅरिझन घेऊ. अण्णा युनिव्हर्सिटीचं तुम्ही पेपर पर फॅकल्टी बघितलं तर तो 100च्या आसपास आहे. तर तो म्हणजे पेपर पर फॅकल्टी अण्णा युनिव्हर्सिटी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे दोघे आहेत की ते 100 मध्ये पेपर पर फॅकल्टी मध्ये, आणि तिथं मात्र IIT पवई ही लेस दॅन 100 आहे, 96.2 आहे. म्हणजे याचा अर्थ अण्णा युनिव्हर्सिटी IIT पवई पेक्षा पुढे 100. पण जेव्हा आपण सायटेशन पर पेपर बघितला, म्हणजे सायटेशन पर पेपर इंटू पेपर पर फॅकल्टी, सायटेशन पर फॅकल्टी, तर सायटेशन पर पेपर जर बघितलं तर अण्णा युनिव्हर्सिटीचं मात्र खूप कमी आहे, 10.7 आहे. म्हणजे IIT पवई किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणू किंवा IIT खरगपूर यांचं हायर साईडला आहे, IIT दिल्लीचं पण हायर साईडला आहे. तर सायटेशन पर पेपर जो मात्र हा डबल डिजिट कसा बसा अण्णा युनिव्हर्सिटीचा आलाय, जेव्हा की पेपर पर फॅकल्टी आहे 100. म्हणजे नुसते खूप पेपर पब्लिश करून त्याचा उपयोग नाही, तर सायटेशन पर पेपर सुद्धा खूप महत्वाचा आहे, हे इंडिकेट करणारा हा टेबल. आपण आता याच्यात पुढे जाऊया, म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून पुढे जाऊया. त्या एक्झाम्पल वरून आपल्याला लक्षात येईल की आता मी हे एक्झाम्पल आपल्याला प्रेझेंट केले. 2023 आपण डेटा घेऊया. तर 2023चा जर डेटा बघितला, म्हणजे आता बेस लाईन अशी बघितली आणि नंतर आपण कंपॅरिझन केलं आणि जो टॉपला पुढे गेलो तर आपल्याला लक्षात येईल जो H इंडेक्सचा हा ही स्लाइड बेसिकली H इंडेक्स कंपॅरिझन करणारी आहे. तर H इंडेक्स हे आपण अण्णा युनिव्हर्सिटीचं 2023 मधलं बघितलं तर ते 115च्या आसपास आहे. आणि तेच जर IIT पवई असेल, IIT दिल्ली बघितलं किंवा IISc बेंगलोर बघितलं
तर या सगळ्यांचा एच इंडेक्स हा अण्णा युनिव्हर्सिटीपेक्षा कमी आहे. म्हणजे अण्णा युनिव्हर्सिटी 115 आहे, की जेव्हा 100च्या खाली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई आहे, किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली आहे, हे सगळे 100च्या खाली. 100च्या वर हे अण्णा युनिव्हर्सिटीचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इफ एच इंडेक्स वॉज द सोल क्रायटेरिया जर क्यूएस रँकिंगने वापरला असता तर तो त्यामध्ये नॅचरली अण्णा युनिव्हर्सिटीला खूप पुढं क्यूएस रँकिंग मध्ये जाता आलं असतं, कारण तो खूप चांगला आहे. पण आपण म्हटलं की सायटेशन पर फॅकल्टी हा क्रायटेरिया, त्यामुळे सायटेशन हा निश्चित महत्वाचा पॅरामीटर होतो. त्यामुळे आपण आता पब्लिकेशन काउंट वर्सेस सायटेशन पर पेपर, म्हणजे नंबर ऑफ पेपर्स पर फॅकल्टी आणि नंतर सायटेशन पर पेपर असं कंपॅरिझन पुढे घेऊ. पण पहिले पब्लिकेशन काउंट घेऊया. आणि इथं भारताचा आपण वेगळ्या देशांशी तुलना इथं करतो. भारताचा पब्लिकेशन काउंट हा काही कमी नाही. म्हणजे आपण म्हटलं तर पब्लिकेशन काउंट हा भारताचा साधारणतः 2 लाख ते 4 लाखच्या मध्ये पब्लिकेशन काउंट, 2 लाख ते 4 लाखच्या मध्ये. आणि चीनचं जर आपण घेतला तर तो साधारणतः लक्षात येतो की 10 लाखाच्या पुढे गेलाय 2023. 10 लाखाच्या चायना हा सर्वात पुढे, म्हणजे तो कलर कोडने आपण गेला तर 10 लाखाच्या पुढे. US मात्र साधारणतः 8 लाखाच्या आसपास साधारणतः अडकलाय. म्हणजे 10 लाखाच्या पुढे चायना गेलाय. म्हणजे पब्लिकेशन काउंट चायनाने सर्वात क्रॉस केलाय. आता याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे मी चीन, US आणि भारत या भारताची पब्लिकेशन काउंट ठीक आहे, आपण असं म्हणू की. पण दक्षिण कोरियाकडे माझं तुमच्या सगळ्यांचं मी लक्ष वेधू इच्छितो. दक्षिण कोरिया मात्र बाउंड्री लाईन खाली आहे. म्हणजे त्याचा 2 लाखाच्या खाली आहे पब्लिकेशन काउंट. पण आपल्याला लक्षात येतं की साऊथ कोरियाच्या जर युनिव्हर्सिटीज बघितल्या तर टॉप 100 मध्ये पण आहे, टॉप 200 मध्ये पण खूप आहे. तर म्हणजे निश्चित आहे पब्लिकेशन काउंट साऊथ कोरियाचं कमी आहे. पण मग कुठं काय रिझन आहे की ते पुढे जात आहे? तर नुसता भारंभार पेपर्स हा काही क्रायटेरिया नाही, तर सायटेशन हा निश्चित त्याचा महत्वाचा पार्ट आहे. त्यामुळे आपण जर पुढचा पार्ट घेतला तर पब्लिकेशन इन QN जर्नल, म्हणजे जर्नल्सच्या पण आता क्वालिटी सुरू केल्या. जर्नल्सचं एच इंडेक्स आहे, I10 पॅरामीटर्स आहे, सायटेशन्स येतात. तर वेगळ्या जर्नल्स जे वेब ऑफ सायन्स मध्ये, स्कोपस मध्ये, साय फाइंडर मध्ये असतील यांचं एक क्वालिटी इंडेक्स Q1, Q2 असे येत आहेत. Q1 म्हणजे जर्नल्स कोणते? दे आर हायली रिप्युटेड आणि ते टॉप 25% मध्ये असले Q1 जर्नल्स असतात. आणि Q2 जर्नल हे 25 to 50% रँकिंग मध्ये येतात. आता हे रँकिंग कशा आधार करतात की त्यांचा इम्पॅक्ट फॅक्टर कसा आहे, सायटेशन्स किती येत आहेत, किती पेपर्स ते त्यांच्यामध्ये पब्लिश होणार, पेपर्स किती जगभर साईट होतात, अशा वेगळे त्यांनी ते नॉर्म्स ठरवून QN जर्नल हे टॉप 25 मध्ये आहे. आता आपण इथं म्हणू की वी आर पब्लिशिंग सफिशियंट पेपर्स. म्हणजे भारताचं मागच्या याच्यात मी बघितलं की 2 लाख ते 4 म्हणजे पब्लिशिंग सफिशियंट पेपर. अण्णा युनिव्हर्सिटीचं तर खूपच चांगलं होतं, म्हणजे 115च्या पुढे एच इंडेक्स आहे. पण नाव पब्लिकेशन काउंट हा नाही महत्वाचा. तर आपण म्हणू की सर्वात महत्वाचा पार्ट आहे की तो की सर्वात महत्वाचा पॅरामीटर जो आहे की focus now should be on the quality of the publications. The quality of the publications काय? तर QN जर्नल. पब्लिकेशन्स इन Q1 जर्नल मध्ये काय? आपण असं मी मागच्या वेळेस तुम्हाला असं दाखवलं की साऊथ कोरिया खूप खाली आहे, म्हणजे 2 लाख आहे खरी, भारत खूप पुढे आहे. पण जर आपण आता जर साऊथ कोरियाचा QN नंबर जर बघितला तर तो साधारणतः तो आणि US हे दोघं, साऊथ कोरिया आणि युनायटेड स्टेट्स हे या 2 बाबतीत खूप पुढे आहे. म्हणजे US टॉपलाच आहे, 60च्या वर त्याचं काउंट येतोय. आणि आता साऊथ कोरियानी 50 पासून 60 पर्यंत घेण्याचं झेप केली. म्हणजे अगदी 2023ला साऊथ कोरिया आणि US जवळपास सेम आले. त्याच्यानंतर चीन आहे. तर चीनचं आपण बघतो
की चीनचे पब्लिकेशन्स खूप हाय होते. म्हणजे अगदी म्हणला तर तो खूप कसा म्हणता येईल की अगदी आपण म्हणलं की 10 लाख क्रॉस केलाय त्यांनी. पण UN मध्ये ते अजून मागे आहेत. म्हणजे आता साधारणतः त्यांनी 21 पासून जरा थोडी 20 15 किंवा पासून असं म्हणू की त्यांनी सुरू केलंय. आणि आता ते कोरिया आणि चीनच्या सोबत येण्याचा प्रयत्न करतात. भारत मात्र 40च्या खाली आहे. त्यामुळे हा पार्ट आपल्याला लक्षात ठेवावा. म्हणजे पब्लिकेशन्स इन UN जर्नल हा खूप महत्वाचा पॅरामीटर आपल्याला या दृष्टीने लक्षात येत आहे. तर त्यामुळे मला वाटतं हा मी एक्झाम्पल आपल्याला कोट करून साधारणतः हे इथं म्हणजे हा एक्झाम्पल इथं परत आपल्या मूळ एक्झाम्पल कडे जाऊया. म्हणजे त्या देशांमध्ये तुलना होती, पण आता इथं मध्ये आपण परत युनिव्हर्सिटीच्या बॅकला येतो. तेव्हा आपण असं म्हणलं होतं की अण्णा युनिव्हर्सिटी ही IIT पवई सगळ्यांच्या एच इंडेक्स मध्ये खूप पुढे होती. आणि पण मग आता आपण बघूया IIT पवई असेल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर असेल, अण्णा युनिव्हर्सिटी हे ज्या टॉपच्या इन्स्टिट्यूट आहेत, पडी युनिव्हर्सिटी किंवा शिंगे युनिव्हर्सिटीच्या तुलनेत कुठे आहोत. आता आपल्या लक्षात आहे की पडी युनिव्हर्सिटी खूप पुढे आहे. म्हणजे पडी युनिव्हर्सिटी US मधली सेमी कंडक्टर मध्ये काम करणारी चांगली युनिव्हर्सिटी आहे. आणि ती आपल्याला लक्षात येईल की ती बऱ्यापैकी टॉपला आहे. म्हणजे सगळ्यात म्हणजे पडी टॉपला आहे. आणि आपण जर बघितलं की IIT पवई आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे UN जर्नल मध्ये थोडा पुढे येण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे पडूच्या जवळपास सिमिलर येऊ शकतील अशा दृष्टीने त्यांचा बऱ्यापैकी प्रयत्न. आणि त्या दृष्टीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पब्लिकेशन्स इन Q1 जर्नल म्हटलं तर त्याची थोडी आघाडी येते. त्या मानाने अण्णा युनिव्हर्सिटीला खूप जरी त्यांचा एच इंडेक्स 115 होता, तर काउंट मात्र 30च्या खाली आहे, जेव्हा की इतरांचा तो 60च्या पुढे आहे. तर तो एक फरक आपल्या समोर मी जस्ट आणायचा प्रयत्न केलेला आहे. तर तो खूप मला वाटतं इथं खूप आपल्याला काउंट करण्याच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. आणि इथं आपण जर कॉन्सन्ट्रेट केलं तर तो बऱ्यापैकी पुढं आपण म्हणजे लक्ष ठेवलं तर तो पुढे जाऊ शकतो. त्यामुळे मी वेळेचं भान ठेवून मी आता इथं थांबतो, कारण 5:45 झालेले आहे. मला जो काही अर्धा तास दिला तो झालेला आहे. आणि इथं मी थांबतो आणि प्रश्न पुढे घ्यायला सुरुवात करतो. सर धन्यवाद सर. तुम्ही अत्यंत अगदी टेक्निकली हा सगळा मुद्दा मांडला. अगदी पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि आपले भारतातले जे MIT म्हणा किंवा अण्णा युनिव्हर्सिटी वगैरे यांचं कम्पॅरिझन, शिवाय जे रँकिंग पॅरामीटर्स आहेत त्याच्यावर आपल्याला कुठे भर देणं आवश्यक आहे, सायटेशन्स किंवा सायटेशन्सवर फॅकल्टी, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या फोकस करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट जर केली तर नक्कीच पुढे युनिव्हर्सिटीची किंवा रँकिंग जी आहे ती वाढायला मदत होणार आहे. तर मी आता आपली जेवढी इथे सहभागी मंडळी आहे त्यांना आम्ही हा फोरम ओपन करतोय. आपण 1-2 प्रश्न घेऊयात. ज्यांना प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी व्हर्च्युअल हँड रेज करा, म्हणजे आम्हाला त्यांना अनम्यूट करता येईल आणि त्यांना प्रश्न विचारता येईल. जर कोणाला प्रश्न असेल तर हँड रेज करा आपण. जवळजवळ 290 पार्टिसिपंट्स आहेत त्याच्यामध्ये. मी पुन्हा विनंती करतो, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग बाबत जर कोणाला काही शंका निरसन करायचं असेल, काही प्रश्न असतील, तर चर्चा करायची असेल तर आपण 1 ते 2 प्रश्न यामध्ये घेऊयात. सर मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांना समजलेला दिसतोय विषय. तर मी आता आपल्या कन्क्लुडिंग एक हे होतंय सर, टेक्निकल सपोर्ट GIFSA मधून त्यांना अनम्यूट करतो सर. आपण तो प्रश्न घेऊया. हा नमस्कार सर, खूप चांगली माहिती दिली.
त्याबद्दल तुमचं स्वागतच आहे. माझा प्रश्न असा होता की NIRF रँकिंग जे आहे त्याचा काही बेनिफिट याच्यामध्ये होतो का? की आता सगळ्याच महाविद्यालयांना NIRF रँक मध्ये पार्टिसिपेट करणं हे कंपल्सरी केलंय. तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम इन्फॉर्मेशन असते सगळ्या महाविद्यालयांची, रिसर्च पेपर्स असतील किंवा बाकीची, तर त्याचा त्याचा काही बेनिफिट होतो का यांना? या सगळ्या गोष्टींसाठी. हा नाही, आता हे QS रँकिंग आणि NIRF रँकिंगचं बेस कम्प्लिटली वेगळं आहे. म्हणजे त्याच्यात अर्थात पब्लिकेशन क्वालिटी तिथे काउंट केली जातेच. फक्त हा सायटेशन पर पेपर हा जो आहे, सायटेशन पर फॅकल्टी, हा मात्र पॅरामीटर NIRF मध्ये नाहीये. NIRF रँकिंगचा साधारणतः काही रिजनल ऍस्पिरेशन्स रिफ्लेक्ट व्हावे म्हणून सुद्धा काही गोष्टी त्यांनी टाकल्या, म्हणजे जसं इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपेंडिचर वगैरे. QS रँकिंगचा हा परसेप्शनवर खूप मोठा पार्ट आहे. म्हणजे एम्प्लॉयर रिप्युटेशन असतील किंवा अकॅडमिक रिप्युटेशन, हे जे आहेत ना, हे बऱ्यापैकी परसेप्शनवर आधारित आहे. तर NIRF रँकिंग जर वाढली तर परसेप्शन निश्चितच वाढण्यामध्ये मदत होते. हा एक त्याचा फायदा होतो. आणि आपला म्हणजे पर्टिक्युलरली पब्लिकेशन्स काउंट हा NIRF रँकिंगने पण घेतलेला पॅरामीटर आहेच त्याच्यामध्ये. त्यामुळे NIRF रँकिंग मध्ये पार्टिसिपेट होणं आपल्या रँकिंगच्या दृष्टीनं निश्चितच महत्वाचं आहे. आणि आता जो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्कचा एक GR काढला होता. तो प्रत्येक विद्यापीठाने राबवायला सांगितलं. नंतर बहुतेक तो पुढे कॉलेजेसना पण एक्सटेंड होणार आहे. तर तो UDRF करतानाच QS रँकिंगचे पॅरामीटर, NIRF चे पॅरामीटर आणि NAAC चे असे तिघांचे एकत्र करून त्यात घेतलेले आहे. त्यामुळे मला वाटतं विद्यापीठांच्या दृष्टीने UDRF रँकिंग मध्ये पार्टिसिपेट होणं म्हणजे त्यांच्या इंडिव्हिज्युअल डिपार्टमेंटचा परफॉर्मन्स कसा आहे तोही लक्षात येतो. आणि त्यामुळे जिथं आपल्याला जे त्या दृष्टीने जे डिपार्टमेंट वीकर आहे ते लक्षात येतं, त्यांना आपण प्रमोट करू शकतो, त्यांना जास्त फंडिंग पुढे नेऊ शकतो. तसा आपल्याला तो फायदा आपल्याला लक्षात घ्यायचा. तर NIRF बेस आणि QS बेस वेगळे. धन्यवाद सर. अजून एक प्रश्न घेऊयात सर. फक्त डॉक्टर संगीता जगताप म्हणून आहे. मॅडम आपला प्रश्न विचारा. जगताप मॅडम. नमस्कार सर, खूप छान सोप्या पद्धतीने माहिती सांगितलीत, कारण आणि स्टॅटिस्टिकल डेटा समोर असल्यामुळे खूप इझी झालं समजून घ्यायला. आपण एक म्हणालात की डायव्हर्स म्हणजे बऱ्याच विदेशातली मुलं जर काही येत असतील तर आपल्याला त्याचा फायदा होतो. माझा प्रश्न असा आहे की समजा एखाद्या युनिव्हर्सिटी असेल, त्यांनी बाहेरच्या देशांमध्ये जेव्हा आपण युनिट उघडतो आपल्या आपल्या युनिव्हर्सिटीच्या नावाने, तर तो काउंट घेतला जातो का ह्याच्यामध्ये? तो कोणता? ओव्हरऑल परफॉर्मन्स त्याच्यामध्ये येतोच. म्हणजे जसं आता मला वाटतं सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीने सुरू केलंय ऑलरेडी, काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजने पण एस्टॅब्लिश केले, तर त्यांना तो निश्चितच तो स्टुडंटचा काउंट, इंटरनॅशनल स्टुडंट डायव्हर्सिटी आणि हे म्हणजे कॅम्पस जेवढे असतील ना तेवढ्या सगळ्या कॅम्पसचा डेटा हा एकत्र जातो. तो ऍड होऊन होतो, म्हणजे मार्किंगला त्याला नक्कीच फायदा होतो. फायदा निश्चित. येस सर, थँक्यू सो मच. धन्यवाद सर. आजचा विषय अतिशय तांत्रिक याच्यातून समजला. बऱ्याच जणांना अनेक प्रश्न जे आहेत किंवा असतील, तर आपण आपला हा जो आजचं सेशन आहे हे आपण YouTubeच्या माध्यमातून सुद्धा लाईव्ह केलेलं होतं आणि याची रेकॉर्डिंग आमच्या DHEच्या वेबसाईटवर पण उपलब्ध होणार आहे. आणि इतरांचे जेव्हा काही प्रश्न असतील तर ते आम्ही नंतर आमच्या ईमेलवरती कलेक्ट होत असतात. तर आजच्या याला सरांनी QS वर्ल्ड रँकिंगचे पॅरामीटर्स जे म्हणजे अनेकांना माहीतही नसतील ते पॅरामीटर्स आणि ते कसं काउंट केला जातो हे अतिशय सोप्या भाषेत सगळं सरांनी सांगितलं. आणि अनेक पैलूंवर सरांनी प्रकाश टाकला याच्यामध्ये. म्हणजे तो कुठल्या याला भर द्यायचा आहे, अकॅडमिक रेप्युटेशन किंवा जे विद्यापीठांच्या हातात आहे, इन्स्टिट्यूटच्या हातात आहे, या गोष्टींमध्ये जर लक्ष घातलं तर नक्कीच इंडियन युनिव्हर्सिटीज किंवा महाराष्ट्रातले जे आपल्या पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत तर त्यांची रँकिंग ही निश्चितच पुढच्या QS रँकिंगमध्ये पहिल्या 500च्या आत येऊ शकतील. आणि मी शासनातर्फे
उच्च शिक्षण संचालनालयातर्फे सरांचं अभिनंदन करतो की मुंबई विद्यापीठ हे QS वर्ल्ड रँकिंगमध्ये पहिल्या याच्यामध्ये लिस्टेड आहे आणि महाराष्ट्रातल्या 2 विद्यापीठांचं म्हणजे पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ या रँकिंगमध्ये झळकले, याचा अतिशय आनंद सगळ्या यांना आहे. ह्या बातम्या गेल्या 2-4 दिवसापासून विविध पेपरमध्ये झळकत होत्या. तर आपण सर्व या बाबतीमध्ये सर्वजण प्रयत्न करूयात की जेणेकरून अजून काही विद्यापीठं या रँकिंगमध्ये येतील आणि स्टँडर्ड जे आहे इंटरनॅशनलायझेशनच्या दृष्टीने आपण पुढे सरकतोय. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंटेशन आपण केलेली आहे. वेगवेगळे पॅरामीटर्स त्यातले इम्प्लिमेंट होत आहेत, काही होणार आहेत, जसं UDRF आहे, महासार्क आहे, असे अनेक इनोव्हेटिव्ह प्रोग्राम आपण शासनाच्या आणि विद्यापीठांच्या माध्यमातून सर्व राज्यभर पोहोचवतोय. आणि महाराष्ट्र याच्यामध्ये म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्र केंद्र पातळीवर सुद्धा महाराष्ट्राची उच्च शिक्षणाबाबतीत दखल घेतली गेलेली आहे. हे सगळं श्रेय जे आहे ते विद्यापीठे, महाविद्यालय, विद्यापीठांचे सन्माननीय कुलगुरू किंवा महाविद्यालयातले प्राचार्य, अध्यापक, विद्यार्थी, शिक्षक या सगळ्यांना जातं. आणि शैक्षणिक याच्यामध्ये नक्कीच आपण अजूनही पुढे जाऊ अशी मी आशा बाळगतो. आणि आज आपण सर वेळात वेळ काढून आम्हाला एवढी वेळ दिली आणि हा विषय समजून सांगितला, त्याबद्दल मी शासनातर्फे, उच्च शिक्षण संचालनालयातर्फे आपले आभार व्यक्त करतो. आणि माननीय संचालकांच्या वतीने आजचं सत्र इथे संपलं. पुढच्या शुक्रवारी पुन्हा आपण एका वेगळ्या नव्या विषयाने पुन्हा या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांनी एकत्र येऊयात. धन्यवाद.